शेतकरी कर्जमाफीबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी येत्या 10 जुलैपासून जनजागृती रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगलीत याबद्दल माहिती दिली। नाशिकपासून या जनजागृती रॅलीला सुरुवात होईल, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशी रॅली निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। सरकारनं चर्चेसाठी बोलावलेल्या सुकाणू समितीतील सर्व सदस्य या रॅलीत सहभागी होणार आहेत। सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबत नाहीये। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील काल आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। भिकन श्रावण सावंत असं या 51 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। काल सकाळी शेतातील विहिरीत उडी मारून सावंत यांनी आत्महत्या केली। सावंत यांच्यावर सोसायटीचे 2 लाखांचे कर्ज थकले होते। तसंच गृहकर्ज आणि उसनवारीचे पैसे फेडणं अशक्य असल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं। या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पिकांची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं हिंगोलीतील एका शेतकऱ्यानं आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी केली आहे। कळमनुरी तालुक्यातील सालापूरमधल्या रामचंद्र पुंड यांनी ही मागणी केली। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच या संदर्भातलं पत्र लिहिलंय। मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पुंड यांच्या बागायती पिकाचं मोठं नुकसान झालं होतं, पण स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनाम्यासाठी पैशांची मागणी केली। त्यामुळे पंचनाम्याअभावी अनुदान मिळत नसल्यानं वैतागलेल्या रामचंद्र पुंड यांनी थेट आत्महत्येसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। वर्ध्यातील रुपेश मुळे नरबळी प्रकरणातील सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। त्यांच्या विरोधात कुठलाच पुरावा न मिळाल्यानं कोर्टानं त्यांची मुक्तता केली। 2014 मध्ये आर्वीनाका परिसरातील रुपेश मुळे या 9 वर्षीय बालकाची हत्या झाली होती। त्याची हत्या ही नरबळी असल्याच्या संशयातून पोलिसांनी आसिफ शहा म्हणजेच मुन्ना पठाण याला अटक केली होती। त्याच्या अटकेनंतर आणखी 7 जणांना देखील नरबळी प्रकरणात अटक करण्यात आली होती, पण 3 वर्षांनंतरही आरोपींविरोधात कुठलेच ठोस पुरावे न आढळल्यानं जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांची सुटका केली। अहमदाबादमधील गांधी स्मारक रामदेव बाबांच्या पतंजलीच्या गोडाऊनसाठी दिल्याचा आरोप सर्वोदय सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोहींनी केला। ते वर्ध्यातील शांतीभवन आश्रमाच्या 81व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते। यावेळी त्यांनी महात्मा गांधींनी शिक्षण घेतलेलं अल्फ्रेड हायस्कूल बंद केल्यावरून सरकारवर टीका केली। सध्या देशात सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपही महादेवभाई विद्रोहींनी केला।